नमस्कार मित्रांनो, आज स्पेशल बनवायचा विचार आलेला म्हणून आज स्पेशल डिश म्हणून विचार आहे चिकन बनवायचा. सो आज चिकन बनवून आज बायकोला थोडासा रेस्ट दिलेला आहे आपण. त्यासाठी मस्तपैकी आपण एक चिकन बनवू, चिकन रस्सा. बघा तुम्हाला देखील आवडला तर नक्कीच कमेंट करून सांगा की तुम्हाला आवडला का नाही, आणि आता घरी ट्राय करून देखील बघा तुम्ही. तर चला आपण आपल्याला रेसिपी बघूया. आजच्या रेसिपीची सामग्री आहे आपली: दही आहे, कोथिंबीर आहे, कांदा आहे, खोबरा आहे, लसूण आहे आणि गरम मसाले आणि हे तेल आहे. बाकी इकडे आपले जे घरगुती मसाले आपण जे वापरतो ते आहे. मीठ घेतलेलं आहे चवीनुसार, किती मीठ लागतं त्या हिशोबाने. आणि हे आहे आपलं चिकन. ठीक आहे. तर आता आपण पहिलं काय करणार आहे, आपण सगळं हे पहिलं जे दिसतंय तुम्हाला जो गरम मसाला आहे किंवा मसाला आहे आपण हा पहिला भाजून घेतलेला आहे तेलामध्ये. व्यवस्थित आता आपण हा बारीक करणार आहे. बारीक करून झालं त्याची पेस्ट करायची. पेस्ट झाल्यानंतर मग चिकनमध्ये पहिले गरम करून तेलामध्ये गरम करून घ्यायचा मसाला पूर्ण. त्यात थोडंसं आपला तिखट मसाला वगैरे टाकायचा. तिखट मसाला टाकल्यानंतर बस आता हे मिक्सरचं भांडं घेतलेलं आपण. त्यात पण आपण टाकणार आहे खोबरं, नंतर टाकणार लसूण. लसूणच्या 2 किंवा 3 पाकळ्या भरपूर, टाकायची गरज नाही. हे आपण नंतर टाकणार आहे. बाकीचं जे आहे गरम मसाला सगळं आपण बारीक करून घेणार आहे मिक्सरमध्ये. मला वाटत नाही मिक्सरमध्ये मी बारीक केला असेल, पण माझ्या पद्धतीने मी बारीक करतो. बाकी मग तुमची मर्जी, तुम्ही बघा तुमच्या हिशोबाने कसं करू शकता. तेजपत्ता आम्ही लास्ट टाकतोय का, कारण की मला थोडीशी तेजपत्त्याची थोडी चव आली पाहिजे चिकनसाठी, म्हणून ते थोडं लास्ट टाकणार. आता बघा आपण हा मसाला बारीक करून घेतलेला आपण. ठीक आहे, बारीक करून घेतला. आता चिकन सांगतो मग काय करायचं. चिकनमध्ये थोडंसं दही टाकायचं आपल्याला. आता सध्या जास्त नाही, थोडं टाकायचं. टाकायचं रश्यामध्ये टाकायचे. थोडा आपला कांदा लसूण मसाला आहे. मला कसं चमचा अंदाज कळत नाही, त्यासाठी मी हाताने टाकतो सहसा तरी. हे लाल तिखट, थोडंसं चिकन मसाला आणि थोडीशी हळद. मीठ नंतर टाकूया आपण. हे सगळं मिक्स करून घ्यायचं त्याला. आता जरा 5 मिनिटं थोडंसं मुरत ठेवायचं, जेणेकरून थोडीशी चिकनमध्ये थोडीशी चव थोडीशी बदलेल. आता हे मुरत ठेवूया आपण. आता इथून पुढं एक कढई घ्यायची. कढई आता गॅस पेटूया. कढई गरम झाली त्यात तेल टाकायचं. बरोबर, कढई आपली बऱ्यापैकी तापलेली आहे. गॅस थोडासा बारीक करायचा. थोडं तेल टाकायचं. आता जेवढं आपलं चिकनला तेल त्या हिशोबाने. नंतर त्याला इथले 4 बारकी चमचे जर म्हणलं तर 4-5 चमचे भरपूर होतील. नंतर आपला हा तेजपत्ता होता, म्हणून मग सांगितलं तुम्हाला तेजपत्ता टाकायचा. हे लसणाच्या पाकळून राहिल्या होत्या, त्या देखील आपण थोडंसं ठेचून टाकायचं. थोडंसं तापलं की थोडंसं जिरं घ्यायचं. जे जिरं असतं नाही रोज आपण थोडंसं चवीच्या हिशोबाने. थोडीशी मिरी हलकी. मी तर कोण टाकलं असेल म्हणून चिकनच्या कालमध्ये मी टाकतोय. आणि आपण हा जो मसाला होता बारीक केला तो आता मसाला टाकायचा आपल्याला. आता मसाला जरा हलवून घ्यायचा आहे. जोपर्यंत मसाल्यातून तेल सुटत नाही तो पण हलवायचं आहे. जर मसाल्यातून तेल सुटायला लागलं मग त्याच्यामध्ये मीठ बाकीच्या गोष्टी टाकायच्या आपल्याला. बस हे मसाले टाकायचे. 1 चमचा 1-1.5 चमचा कांदा लसूण मसाला, हा लाल तिखट, चिकन मसाला. चिकन मसाला थोडं जास्त टाकायचं चालेल. थोडीशी हळद, जास्त नाही, अर्धा टीस्पून. सगळं व्यवस्थित घालून घ्यायचं. आता आपला मसाला एक झालेला आहे. आता हे आपण चिकन जे मागे दही वगैरे लावून ठेवलं होतं आता ते ह्याच्यात घालायचं आहे आणि थोडंसं हलवून घ्यायचं आहे. आता मसाला नाही आपण एकत्र केले, एकजीव केलेलं आहे. आता ह्याला आपण थोडंसं वाफवायचं म्हणजे 5 मिनटं वाफवून द्यायचं. म्हणजे कसं मसाल्याची चव जी आहे तिथे तुम्ही उतरेल त्या हिशोबाने. आता हे पातेले घेतले यासाठी त्यात थोडं गरम पाणी करायचं, कारण गरम पाण्याने चिकन चव चांगली येते. जेवढं आपलं ग्रेव्हीला गरम पाणी लागणार तेवढ्या हिशोबाने पाणी घ्यायचं.
आता चिकनने थोडंसं तेल सोडलेलं आहे, ठीक आहे. बऱ्यापैकी वाटलं पण आहे चिकन आपलं. आता ह्याच्यात आपण काय करणार आहोत, गरम पाणी जे आहे जे दुसऱ्या गॅसवर ठेवलं आपण, ते गरम पाणी आता आपण यात घालणार आहोत. आता शेवटची गोष्ट राहिली आपली चवीनुसार मीठ. मीठ मी शेवट टाका घालतोय, कारण की जेव्हा काढून उकळतं, म्हणजे आपण एक म्हणतो रसा जेव्हा उकळतो त्यावेळेस ते मीठ बरोबर चिकनमध्ये मुरतं. हा हे मला वाटतं, म्हणून त्यामुळे मी मीठ शेवट टाकतो. आपल्या हिशोबाने टाका, तुम्हाला कसं मीठ लागतं त्या हिशोबाने. जसं मी म्हटलं, मला दाखला अंदाज आमच्या अंदाज मला समजत नाही, त्या हिशोबाने मीठ टाकलं. थोडंसं हलवून घ्यायचं. आता हे शिजायला ठेवूया आपण. एक लगेच ते 7 मिनिटं लागतील शिजायला माझ्या अंदाजाने. आता अजून आपलं बऱ्यापैकी शिजलेलं आहे. आता आपण गॅस बंद करू आणि आता खायला हे रेडी आहे. सो चला बाय. आजची रेसिपी कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा. आणि जर तुम्हाला देखील असं बनवून बघा, तुम्हाला देखील आवडेल असं मला देखील वाटतं. चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. परफेक्ट झाले या जेवायला.